नका ठेवू कोणतंही आवरण, स्वतःशी बोला स्वतःसाठी जरा, मन मोकळं बोल, हो मन मोकळं बोल. बऱ्याच वर्षानंतर लोकलचा प्रवास करण्याचा योग आला. खिडकीपाशी बसून बाहेर पाहताना मागे सुटणारे दृश्य मनाला काहीतरी सांगून जात होती. आपल्याला बालपणापासूनच रिझल्ट ओरिएंटेड राहण्याचे संस्कार दिले जातात. एखादे काम पूर्ण करण्यासाठी चॉकलेटचे आमिष दाखवले जाते. शाळेत ज्याचे होमवर्क चांगले असेल त्याला स्टार मिळेल असे शिक्षक सांगतात. परीक्षेत चांगले गुण मिळव, मी तुला सायकल घेईन असे पालक सांगतात. डोळ्यासमोर सतत एक गाजर लटकवलेलं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करतो. मला वाटतं इथेच आपल्या रिझल्ट ओरिएंटेड दृष्टिकोनाचा पाया मजबूत होतो. पुढे आयुष्यात वेतनवाढीसाठी किंवा प्रमोशनसाठी आपण सर्वस्व पणाला लावतो. या धावपळीत खऱ्या अर्थानं जीवन जगणंच राहून जातं. मागे वळून पाहताना भौतिक गोष्टींची शिदोरी तर भरपूर मोठी झालेली असते, पण हा प्रवास जगताना आपण स्वतःला कुठेतरी विसरून गेलो आहोत याची जाणीव होते. त्या गोष्टी मिळवण्यासाठी केलेला आटापिटा आठवला की स्वतःच्या भोळेपणावर हसू येतो. मला लता मंगेशकर यांनी दूरदर्शनला दिलेली एक मुलाखत आठवते. त्या म्हणाल्या होत्या, मी लहान असताना वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गाणे शिकत होते. एकदा मी एका स्पर्धेत भाग घेतला होता. मी खूप चांगले गायले होते, त्यामुळे मला बक्षिसाची अपेक्षा होती. निकाल जाहीर झाला, पण मला बक्षीस मिळाले नाही. मी घरी जाताच वडिलांच्या कुशीत शिरून हमसून रडले. वडिलांनी विचारले, बेटा काय झालं? मी सारी घटना सांगितली. त्यावेळी त्यांनी मला जो कानमंत्र दिला तो मी आजही पाळते. वडील म्हणाले, बेटा तू अवॉर्डसाठी कधीच गाणं गाऊ नकोस. गाणं तुला आवडतं म्हणून गा. समोरच्याला हरवण्याचा किंवा जिंकण्याचा विचार सोडून दे. फक्त इतकाच विचार कर की कालच्यापेक्षा आज मी अधिक सुरावटीत कसे गाईन. जे गाणे तू गाशील ते मनापासून गा. एक दिवस असा येईल की पुरस्कार ठेवण्यासाठी तुझ्या कपाटात जागा कमी पडेल. वडिलांचा जो कानमंत्र होता, प्रक्रियेवर प्रेम कर, प्रक्रियेवर प्रेम कर, लव द प्रोसेस. लता दीदीने तो मंत्र स्वीकारला आणि त्या सुरांच्या प्रवासात स्वतःला विरघळून घ्यायला लागल्या. पुढे त्यांनी इतके पुरस्कार आणि सन्मान मिळवलं की शेवटी त्यांनी त्या पुरस्कारांची मोजदादच सोडून दिली. कारण ते पुरस्कार फक्त खुणा होत्या. त्याचे खरे यश तर त्या रोजच्या साधनेत होते. मित्रांनो, हीच आहे प्रोसेस ओरिएंटेड दृष्टिकोनाची ताकद. सचिन तेंडुलकर असोत किंवा कवयित्री बहिणाबाई चौधरी असो, ही सर्व व्यक्तिमत्वे प्रोसेस ओरिएंटेड अप्रोच फॉलो केलेलीच आहेत. मित्रांनो, तुम्ही कोणता दृष्टिकोन ठेवता, रिझल्ट ओरिएंटेड की प्रोसेस ओरिएंटेड? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रिझल्ट ओरिएंटेड असणं वाईट नाही, पण जेव्हा आपण फक्त निकालाचाच विचार करतो तेव्हा संपूर्ण प्रवासाकडे दुर्लक्ष होतं. मग अपयशाची भीती नैराश्यात ढकलते आणि प्रवास तणावपूर्ण बनतो. आपण यशस्वी झालो तरी तो आनंद क्षणिक असतो, कारण त्यानंतर लगेच आपण पुढच्या ध्येयाच्या मागे धावायला सज्ज होतो. ध्येय निश्चित केल्यामुळे त्या ध्येयाच्या पलीकडे आपली प्रगती होऊच शकत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रोसेस ओरिएंटेड होऊन करता तेव्हा तुम्हाला आंतरिक प्रेरणा मिळते, तुमचा उत्साह वाढतो आणि कामात परिपूर्णता येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रवास आनंदमय होतो. तुम्ही जेव्हा प्रवासाचा आनंद घेता तेव्हा निकालाची भीती उरत नाही, परिणामी ताण कमी असतो. अशा वेळी तुमचं कार्य अधिक दर्जेदार होतं आणि मिळणारे रिझल्ट्स आपोआपच उत्तम असतात.
वाव, विचार करता करता मी अखेर राजमाची पॉईंटला येऊन पोहोचलो, जिथे पोहोचण्याचा मी सुरुवातीला विचारही केला नव्हता. कसलीही अपेक्षा नव्हती, पण वाटेतल्या प्रत्येक वळणाने माझा आनंद द्विगुणित केला. सांगा, तुम्ही कधी असा प्रवास केला आहे का जिथे डेस्टिनेशनपेक्षा रस्ताच जास्त सुखद वाटला? तर मित्रांनो, आजपासून फळाची चिंता करणे सोडा. तुम्ही जे काही करत आहात त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. प्रक्रियेचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ध्येयापेक्षा प्रवासावर प्रेम करायला लागता तेव्हा यशाचे ध्येयही स्वतःहून तुमच्याकडे चालत येते. कारण यशस्वी होण्यापेक्षा प्रवासात जगणे यातच खऱ्या आयुष्याचं सार्थक आहे. धन्यवाद.